सगळेजण कसे असाल. होप करते तुम्ही तुमच्या घरी सगळेजण ठीकच असाल. तर आज आम्ही चाललेलो आहे माझ्या मम्मीला इयरिंग करायचे, सोन्याचे कानातले करायचे. त्यामुळे आम्ही आज सोनाराच्या दुकानात चाललेलो आहे. त्यासाठी मी रेडी होते आणि हा कंटिन्यू करा ब्लॉग. तर गाईज मी रेडी झालेले आहे आता छानपैकी आणि आम्ही आता चाललेलो आहे आणि आम्ही बसने जाणार आहे. इथं जवळच आहे, खूप जास्त लांब नाही, आमच्या इथून 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर आमची शॉपिंग करून झालेली होती. इयरिंग्स घेतले होते आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं डी मार्टमध्ये. आम्हाला काचेची बरणी आणायची होती, त्यामुळे आम्ही डी मार्टमध्ये चालतच चाललो होतो, कारण की तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर होतो डी मार्ट. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घेतली आईस्क्रीम दोघींनी. खूप छान लागते डी मार्टची आईस्क्रीम. आता बसची वाट बघत होते, पण बस येतच नव्हती. मी आता घरी आलेले आहे आणि पहिली गोष्ट आम्ही गेलो तनिष्कमध्ये. आम्हाला तनिष्कमधूनच घ्यायचे होते इयरिंग, पण तिथं आमच्या बजेटमध्ये पण नव्हते बसत. आणि पहिली गोष्ट तिथं तर डिझाईन एवढे छान नव्हते जसे की आम्हाला पाहिजे होते ते तसे डिझाईन नव्हते, खूप मोठे मोठे होते डिझाईन. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो PNG ज्वेलर्समध्ये. तिथं मोजून 20च कानातले होते, जास्त कानातले नव्हते. त्याच्यानंतर आम्ही गेलो गिरजा ज्वेलर्समध्ये. तिथं आम्हाला भेटलं आमच्या आवडीचं. तर हे बघा गिरजा ज्वेलर्समध्ये घेतलेलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो डी मार्टमध्ये आणि डी मार्टमधून आम्हाला काचेची बरणी आणायची होती, त्यामुळे ही अशी काचेची बरणी आणली. खूपच छान आहे. 90 मध्ये बसलेली आहे आणि ही 50 रुपीजमध्ये बसलेली आहे. ही पण खूप छान आहे, जाम वगैरे काय असं ठेवण्यासाठी आम्ही आणलेले. तुम्हाला मी दाखवते कोणते कानातले घेतले ते. तर गाईज तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इयरिंग्स पण कसे वाटले, तुम्हाला आवडले का ते पण सांगा कमेंट करून. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाय गाईज.